एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमगणहराणं अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेच उपसंपयामि सम्मं जस्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार आपला सुरू आहे आणि आत्म्यानी ध्यानाच्या माध्यमातून स्व उपलब्धीच्या द्वारा आत्मसंचेतन करावं आणि त्या दृष्टीने ज्याची जीवनामधली मोह ग्रंथी नष्ट झालेली आहे आणि जो विशुद्ध आत्मा ख्याती पूजा लाभ आदी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता आत्मतत्वज्ञानामध्ये तल्लीन झालाय, आत्मज्ञानामध्ये लीन आहे, असा जो विशुद्ध आत्मा आहे याच्या जीवनामधली दर्शन मोहनीय ग्रंथी नष्ट करून चारित्र मोहाला देखील क्षीण करत उपशमित करत हा जीव ध्यान प्रक्रिया पूर्ण करतो आणि क्षपक श्रेणी किंवा उपशम श्रेणी जीवनात आरोहण करतो. आणि या अनुषंगाने आपण गाथा 196 नंबरची काल बघितलेली होती की कशा प्रकारे तो आत्म्याचं ध्यान करणार आहे. या संबंधात प्रमुख विषय आपण बघितलेले होते. 3 तऱ्हेने ध्यानाची प्रक्रिया सांगितली होती. एक तर म्हणजे सर्वसाधारण की ध्यान जे 4 पद्धतीने सांगितलं जातं, आर्त रौद्र धर्म आणि शुक्ल. याच्यामध्ये 2 ध्यान जी आहे ही मोक्षाचे हेतुभूत अशी ध्यान आहे. धर्म ध्यानाची सुरुवातच 4थ्या गुणस्थानापासून आहे आणि शुक्ल ध्यानाची सुरुवात ही 7व्याच्या उत्तरार्धापासून म्हणजे ज्या वेळेला तो श्रेणी आरोहण करतो तेव्हापासून शुक्ल ध्यानाची सुरुवात आहे. अशा प्रकारे ही ध्यान जीवनामध्ये 2 ही धर्म आणि शुक्ल ध्यान मोक्षासाठी कारणभूत आहे. आणि आर्त आणि रौद्र ध्यान ही 2 ध्यान आणि याचे उत्तर प्रकार 8 हे संसारासाठी कारणीभूत आहे. एका दृष्टिकोनातून ही चर्चा बघितलेली होती. दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण बघितलेलं होतं की ध्याता कसा असावा, नंतर ध्यान काय आहे, ध्यानाचं फळ काय आहे आणि ध्येय काय असावं. ध्याता हा नेहमी मंद परिणामी जितेंद्रिय सम्यक दृष्टी असा हा ध्याता जीवनामध्ये असावा लागतो. नंतर ध्यानाचं फळ तत्काल सुखाची अनुभूती आणि शाश्वत सुखाची प्राप्ती. ध्यान केल्यानंतर तत्काल देखील सुखाची अनुभूती जीवनात प्राप्त होते. आज आम्ही बघतो मेडिटेशन करणाऱ्या व्यक्ती स्वयं स्वस्थ आहेत आणि त्या क्षणी ते सगळ्यांना त्यांच्या जीवनामधलं विस्मरण होऊन एक आनंदाची अशी अनुभूती ते त्या काळात घेतात. म्हणजे तात्कालिक देखील सुख अनुभवता येतं ध्यानाच्या माध्यमातून. तिसरं ध्यानाचं ध्यान कशाला म्हटलेलं आहे तर एकाग्रावर चिंता केंद्रित करणं, मन स्थिर करणं, मन वचन कायची प्रवृत्ती एकाच अग्रावर स्थिर करणं याचं नाव आहे ध्यान. आणि ध्येय जे आमच्या जवळ सहज उपलब्ध असणारं आमचं त्रिकाली साधन आहे ते आमचं ध्येय तत्व आहे. अशा 4 तऱ्हेने आपण ही दुसरी चर्चा बघितली. आणि तिसरी चर्चा आपण बघितलेली होती की ध्यान संतती, नंतर ध्यान चिंता आणि ध्यान
ध्यानान्वय सूचन. ध्यान म्हटलेलं होतं की एकाग्र चिंता निरोधो म्हणजे ध्यान. ध्यान संतती जिथे अंतर्मुहूर्तात ज्ञान आहे आणि ध्यानाची पलटणी जिथं सुरू आहे, जिथं विचार आहे परत ध्यान आहे, असं खूप काळपर्यंत जे त्यामध्ये लीन राहणारे आहे ती आहे ध्यान संतती. ध्यान चिंता, ध्यानाप्रमाणे इथे परावर्तन तर नाही आहे, पण ध्यानासंबंधीचं चिंतन आहे ती ध्यान चिंता आहे. आणि ध्यानान्वय सूचन मध्ये ध्यान सामग्रीसाठी उपयोगी असणाऱ्या अशा वैराग्य भावनांचं चिंतन, द्वादश अणुप्रेक्षांचं चिंतन हे जीवनात कार्यकारी आहे. पहा, सगळ्यात आमच्या जैन तत्वज्ञानात आम्हाला द्वादशांग 12 अनुप्रेक्षांचं चिंतन हे बहुतांश ग्रंथामध्ये आम्हाला प्राप्त होते. छडाला उघडली आपण तरी छडालाच्या 5व्या ढालीमध्ये 12 अनुप्रेक्षांचं वर्णन आहे. मंगतरायजींची अनुप्रेक्षा, भूदरदासजींच्या अनुप्रेक्षा किंवा अनेक ग्रंथ, जसं आम्ही क्षत्रचूडामणी जर काढलं तर त्यामध्ये देखील आम्हाला 12 भावनांचं वर्णन पाहायला मिळतं. आणि 12 भावनांचं वर्णन अशासाठी केलेलं आहे की यांचं जर आम्ही निरंतर चिंतन करत राहू तर आमच्या जीवनात वैराग्याचे अंकुर निश्चितपणे उत्पन्न होतात की जेणेकरून आत्मिक सुखाची अनुभूती होऊ शकते. अशा 3 दृष्टिकोनातून 4 पद्धतीने ध्यानाचं कथन आम्हाला पाहायला मिळालेलं होतं. आणि आता आपल्याला यायचं आहे 197 नंबरच्या गाथेवर, ज्याच्यामध्ये सांगत आहे की आता शुद्ध आत्म्याची जीवाला प्राप्ती झाली. असे सर्वज्ञ भगवान आहे. आपण पाहिलं ध्यानाचं फळ अनंत सौख्याची प्राप्ती, शाश्वत सुखाची प्राप्ती, केवळ ज्ञानाची प्राप्ती. आता ही केवळ ज्ञानाची प्राप्ती ज्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे त्यांना देखील ध्यान तर सांगितलेलं आहे. त्यांना सूक्ष्म क्रिया प्रतिपाती, विपरीत क्रिया निवर्तिनी हे ध्यान सांगितलेलं आहे. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की ते ध्यान कशाचं करतील. आमच्या जीवनात आम्हाला अनेक गोष्टी अप्राप्य आहे आणि त्यामुळे अप्राप्य वस्तूंना प्राप्त करण्यासाठी आमचं चिंतन किंवा ध्यान निरंतर सुरू असतं. जशी एखादी वस्तू आम्हाला प्राप्त करायची आहे तर त्यासाठी आमचा प्रयत्न विशेष सुरू असतो. ती वस्तू आम्हाला कुठे मिळेल, कशी मिळेल, कोणत्या पद्धतीने आम्ही ती बोलवायची, दुकानात जाऊन घ्यायची की ऑनलाईन मागवायची, या सगळ्या गोष्टींचं आमचं तिथे चिंतन सुरू असतं. म्हणजे आम्हाला त्या वस्तूच्या प्राप्तीचा स्रोत शोधावा लागतो, कारण आमच्या जवळ ती वस्तू उपलब्ध नाही. पण आता जे केवळ ज्ञानी आहे, या केवळ ज्ञानींच्या जीवनामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून त्यांना सर्व काही सर्वगत आहे. ते कशाशीही अनभिज्ञ नाही. कोणतीही वस्तू त्यांच्या जिज्ञासेमध्ये असत नाही. याला जाणायचं हा भावही त्यांच्या जीवनातला संपलेला आहे, कारण छद्मस्तपणाचा अभाव झालेला आहे. आणि मग असे अरहंत भगवान ध्यान कशाचं करतात हा प्रश्न स्वयं आचार्यांनी या गाथेमध्ये उपस्थित केला आहे आणि उत्तर पुढच्या गाथेमध्ये देणार आहे. पहिल्यांदा गाथा जिज्ञासाची आपण 197 नंबरची बघू. निहद घनघातिकं पच्छखं सौवभाव तच्छण्हु नेयंत गदो समणो जादिकं मठ्ठं असंदेहो. निहद घनघातिकं पच्छखं सौवभाव तच्छण्हु नेयंत गदो समणो जादिकं मठ्ठं असंदेहो. निहद घनघातिकं, निहद नष्ट केलेलं आहे. हे कसं आहे घाती कर्म, तर घन रूप म्हणजे अत्यंत दूर करण्यासाठी कठीण आहे. अशा घनघाती कर्माला काय केलंय, पच्छक्कम सौवभाव तच्छण्हु, अशा घाती कर्मांचा त्यांनी निहद नष्ट केलेला आहे. आणि पच्छक्कम सौवभाव तच्छण्हु, आणि पदार्थ सर्व प्रत्यक्षात त्याचं तत्व त्यांनी जाणलेलं
म्हटलेलं आहे, स्वभाव तच्छण्णू ज्ञेयंत गदो, आणि त्या ज्ञेयाच्या अंतापर्यंत ते पोचलेले आहे. असंदेह हो, ज्यांच्या ज्ञानामध्ये आता संदेह नाही, कारण निश्चिती झाली आहे, ज्ञानाने निर्णय दिलेला आहे, ही वस्तू अशाच तऱ्हेची आहे, ही त्यांनी निश्चयगत वस्तुव्यवस्था निष्कर्षाप्रत जाऊन जाणलेली आहे. असा समणो कम्मठ्ठम झाली, असा श्रमण कशाचं ध्यान करतो, हा प्रश्न या गाथेमध्ये उपस्थित केलाय. प्रश्न लक्षात आला असेल की अरहंत भगवान आहे आणि सर्वज्ञत्व त्यांना प्राप्त झालं असल्यामुळे आता त्यांच्यासाठी काहीही जाणण्यायोग्य जगामधल्या वस्तू उरल्या नाही, कारण छद्मस्तपणाचा अभाव झाला. त्यामुळे त्यांचं केवळ ज्ञान एका क्षणामध्ये त्रिकालवर्ती सर्व पदार्थांना त्यांच्या सर्व गुण पर्याय सहित युगपत हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट जाणते. जर एवढं त्यांचं ज्ञान स्पष्ट आहे, सर्वांना जाणणारं आहे, तर मग ते ध्यान कशाचं करत असावं, हा सर्वसामान्यांसारखा प्रश्न या ठिकाणी शिष्याला पडलेला आहे. आणि याच प्रश्नाला आचार्यांनी उजागर करून सांगितलेलं आहे. टीका पहा. जीव मोहाच्या सद्भावामध्ये आणि ज्ञानशक्तीला प्रतिबंध करणाऱ्यांच्या सद्भावामध्ये जीवाजवळ मोहनीय कर्म विद्यमान आहे. मोहनीय कर्म विद्यमान असल्यामुळे अनेक वस्तूंचा हव्यास जीवनात आहे, कारण परवस्तू सुखदुःख देऊ शकतात, ही विपरीत मान्यता आहे. आणि त्यामुळे परवस्तू जमवण्याचा, संग्रह करण्याचा भाव त्याच्या जीवनात सहज आहे, म्हणून मोहाचा सद्भाव आहे. आणि दुसरं, ज्ञानशक्तीला प्रतिबंध करणाऱ्या सद्भावात ज्ञानशक्ती ही मर्यादित रूपाने कार्य करते. असीम ज्ञान झाले नाही, एका वस्तूला जाणत आहे तोच दुसऱ्या वस्तूला जाणण्याची अभिलाषा अंतरंगात आहे. एका वेळी एकाच इंद्रियाच्या माध्यमातून जाणता येऊ शकतं, दुसऱ्या इंद्रियाला ग्रहण करता येत नाही. अशा वेळी युगपत कसं जाणता येईल, असा याचा विकल्प आहे. तृष्णा, अतितृष्णा त्याच्या जीवनात आहे. जाणायचं सगळंच आहे, पण जाणण्याची साधनं मात्र अत्यल्प आहे. जाणायचं विश्वातील सर्व पदार्थांना आहे, पण जाणण्याचं सामर्थ्य मात्र अतिशय कमी आहे. आणि ते कमी सामर्थ्य देखील ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमामध्ये किंचित व्यक्त झालेलं आहे. जसं आम्ही आकाशामध्ये खुल्या आकाशात उभं आहोत, तर आमच्यासाठी सगळं वातावरण हे त्या ठिकाणी सहज जाणता येऊ शकतं. पण तेच जर आम्ही घरामध्ये बंदिस्त आहोत आणि खिडकीमधनं आम्हाला पाहायला सांगितलं, तर आम्हाला खुलं आकाश पूर्णपणे दिसत नाही. आमच्या ज्ञानशक्तीला प्रतिबंध आलेला आहे खिडकीच्या माध्यमातून. त्याप्रमाणे आमचं ज्ञान सामर्थ्य असीम आहे, पण ह्या ज्या इंद्रियांच्या खिडक्या आहेत, या खिडक्यांनी आमच्या या ज्ञानामध्ये व्यत्यय आलेला आहे. ज्ञानशक्तीला प्रतिबंध झालेला आहे. ज्ञानशक्ती पूर्ण उजागर होऊ शकत नाही. आमच्या जवळ आज अवधी ज्ञान नाही. अवधी ज्ञानावरण कर्माच्या सर्व घाती स्पर्धकांचा आम्हाला उदय आहे. अनेक भाषांचं आम्हाला विस्तृत ज्ञान नाही. त्या भाषांवर आवरण टाकणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा आम्हाला उदय आहे. आणि जे काही अत्यल्प आमच्या जवळ ज्ञान आहे, ते ज्ञान देखील क्षयोक्षमजन्य असल्यामुळे तिथेही अजूनही औदैक अज्ञान कार्य करते आहे. अशा तऱ्हेचं आमचं ज्ञान आहे, म्हणून या ज्ञानशक्तीला आमच्या प्रतिबंध बसलेला आहे. असीम रीतीने ही शक्ती विकसित झाली नाही. अशा या सद्भावामध्ये तृष्णेने सहित असल्यामुळे, आणि याची तृष्णा आहे, तृष्णेला कधी तृप्ती
तृप्ती माहिती नाही. तृष्णा आणि तृप्ती ही अशी विरुद्धता यांच्यात आहे की तृष्णा आहे तिथं तृप्ती कधीही असत नाही. म्हणून तृप्ती याच्या जीवनात नाही. म्हणजे जाणण्याचं 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 असं याचं निरंतर त्या ठिकाणी सुरू आहे. समाधान तृप्ती याच्या जीवनात नाही. त्यामुळे त्याला पदार्थ प्रत्यक्ष नसल्यामुळे, आणि पदार्थ प्रत्यक्ष नाही हा आपल्या ज्ञानासाठी इंद्रियांवर अवलंबून आहे. इंद्रिय जर उपयोगात्मक नसतील, म्हणजे इंद्रियांचा उपयोग तिथे नसेल, तर आम्हाला ज्ञान देखील होऊ शकत नाही. असं परावलंबी ज्ञान याच्या जीवनात आहे. म्हणून विषयांना विश्लेषणपूर्वक स्पष्टपणे जाणलेले नसल्यामुळे इप्सित, इप्सित म्हणजे जे काही त्याला प्राप्त करायचं आहे ते. नंतर जिज्ञासित, ज्याला जाणण्याची इच्छा आहे ते. पहिल्यांदा सांगितलं ज्याला प्राप्त करायचं आहे ते, ज्याला जाणायचं आहे ते, किंवा संदिग्ध की ज्याच्याबद्दल आमच्या अंतरंगात संशय आहे, असं आहे की असं आहे, अशी अवस्था आहे, अशा पदार्थांचं ध्यान करताना आढळून येतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला परत पहा की मोहाचा सद्भाव आहे, ज्ञानशक्तीवर अडथळा आलेला आहे, तृष्णा असीम आहे, आणि पदार्थ प्रत्यक्ष नाही. 4 गोष्टी सांगितल्या. आणि त्यामुळे हा अशा प्रकारे ईप्सित, जिज्ञासित आणि संदिग्ध पदार्थांचं ध्यान करताना दिसतो. त्याच्या जीवनात मला अजून जाणायचं आहे अशी इच्छा आहे, मला अजून पदार्थ हवे आहे अशी इच्छा आहे, आणि काही पदार्थांबद्दल संशय अंतरंगामध्ये आहे. सर्वज्ञ भगवंतांनी घाती कर्मांचा नाश केल्यामुळे मोहाचा अभाव झाला असताना, आता मोहनीय कर्म संपूर्णतः नष्ट झालं, घाती कर्म गेलं, म्हणजे 4 अनंत चतुष्टयाची जीवाला प्राप्ती झाली. सर्वात पहिल्यांदा जाणार आहे मोहनीय कर्म. मोहक्षयात कृष्ण कर्म, मोहक्षयात ज्ञान दर्शनावरणांतराय क्षयाश्च केवलम. पहिल्यांदा सांगितलं मोहक्षयात, पहिल्यांदा मोहनीयाचा क्षय आहे. मोहनीयाचा क्षय 11-12 गुणस्थानात. 10व्यात उदय, 11 आणि 12 मध्ये उदय नाही, पण 11व्यात उपशमित आहे आणि 12व्यात क्षपक बनलेला आहे. अशा तऱ्हेने तिथे क्षय केला. आणि 13व्या गुणस्थानामध्ये आता 3 कर्म जे आहे, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय, या 3 घाती कर्मांचा नाश होऊन 13वं गुणस्थान प्राप्त झालं. म्हणजे 13व्याच्या पहिल्या समयात त्याला हे 3 गुण प्रगट झालेले आहे. असा तो अनंत चतुष्टय धारी झाला. असा हा भगवान अरहंत परमेष्ठी यांनी घाती कर्मांचा नाश केल्यामुळे मोहाचा अभाव झाला असताना, मोहनीय नाही आणि ज्ञानशक्तीला प्रतिबंध करणाऱ्या कारणांचा अभाव झाला. ज्ञानशक्तीला प्रतिबंध होत होता ज्ञानावरण कर्माच्या उदयामध्ये. ज्ञानामध्ये हिनाधिकता होती, ज्ञान क्षयोक्षम जन्य रूपाने परिणत होतं. काही वेळेला अवदैक ज्ञानामुळे ज्ञानावर आवरण होतं. हे आता संपूर्णतः नष्ट झालं आणि ज्याची संपूर्ण तृष्णा नष्ट झालेली आहे. आता तृष्णा देखील जीवनामध्ये राहिली नाही, कारण अरहंत भगवंतांनी 18 दोषांचा नाश केलेला आहे. तृष्णा हा देखील एक दोष जीवनामध्ये आहे. मोहनीय कर्माच्या उदयात तो होतो आणि इथे मोहनीय संपलेला आहे, म्हणून तृष्णा देखील आता उरलेली नाही. आणि ज्ञेयभूत सर्व पदार्थांच्या तत्वाच्या अंताला ते पोचलेले असतात. आणि ज्ञेयाच्या अंतापर्यंत पोचले आहे याचा अर्थ भूतकालीन अनंत पर्यायी, वर्तमान एक पर्याय आणि भविष्यकालीन अनंत पर्यायींचं ज्ञान युगपत एका समयात आत्मिक शक्तीने त्यांना प्रत्यक्ष झालेलं आहे. त्यामुळे आता ते कशाची इच्छा करत नाहीत, जिज्ञासा करत नाहीत,
आणि त्यांना कशाचा संशयही असत नाही. 3 विचारलेलं होतं. सामान्य माणसाला या 3 गोष्टी होत्या. आता केवली भगवंतांच्या जीवनात ह्या 3ही गोष्टी राहिल्या नाही. तर मग त्यांना इप्सित, जिज्ञासित आणि संदिग्ध असा कोणता पदार्थ आहे? असे असताना ते कशाचे बरे ध्यान करतात? हा प्रश्न उपस्थित केला. भावार्थ पहा. संसारामध्ये जीवाच्या विषयांची तृष्णा असल्यामुळे तो त्यांच्या प्राप्तीसाठी इच्छित पदार्थाचं ज्ञान करतो. ज्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे तो त्या गोष्टीचं ध्यान करतो, त्याची प्रक्रिया समजतो आणि चिंतन त्याचं त्याच वस्तूविषयीचं असतं. जाणण्याच्या मर्यादित शक्तीमुळे सर्व पदार्थांना जाणू शकत नाही. बरेच पदार्थ अज्ञेय असतात, त्यांना आपण जाणावे अशी त्याला जाणण्याची इच्छा असते. पदार्थ प्राप्त नसतात म्हणून पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा असते, त्याला म्हणायचं इप्सित. पदार्थ पूर्ण जाणू शकत नाही, अनेक वस्तू जाणायच्या आहे, त्याच्या संबंधी आहे तो जिज्ञासित. म्हणून तो जिज्ञासा असलेल्या पदार्थाचं ध्यान करतो. कधी कधी ज्ञानाची अपूर्णता आणि सदोषपणामुळे ज्यामध्ये संदेह असेल त्याचं तो ध्यान करतो. कधी कधी योग्य ज्ञान होत नाही, चुकीची माहिती मिळते, त्यामुळे ज्ञानामध्ये अपूर्णता किंवा दोष असू शकतात. म्हणून संशय जीवनात असतो आणि संदेह असल्यामुळे ते संदेह निवारण करण्यासाठी योग्य ध्यानाचं तो अवलंबन घेतो की ज्याच्या माध्यमातून संदेह उरणार नाही. अशा प्रकारे संसारामध्ये ध्यान 3 कारणांनी 3 प्रकारच्या विषयांचे आढळून येते. परंतु सर्वज्ञ प्रभूबाबत अशी परिस्थिती आढळून येत नाही. त्यांना इच्छेचा अभाव आहे, कारण त्यांच्या मोहकर्माचा क्षय झाला असून ते स्वरूपातच अविचल स्थित राहतात. जर कशाची इच्छाच नाही तर मग ध्यान तरी ते कशाचे करतील? आणि तशीही इच्छा आकुलतेला उत्पन्न करणारी आहे आणि इच्छा ही निरंतर मोहनीय कर्माच्या उदयातच होत असते. आता मोहनीय कर्म गेलं, नवकषाय देखील संपलेले आहे आणि म्हणून इच्छा जीवनात काहीही राहिली नाही. आणि आपण मागेही बघितलेलं आहे की अरहंत प्रभूंच्या ज्या क्रिया असतात त्या निरीच्छ पूर्वक असतात. ते गमन करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांचा विहार होतो, त्याही मध्ये त्यांचा अजिबात इच्छा नसते. ही तर त्यांची औदैकी क्रिया आहे, पुण्याच्या फलाला ते त्या ठिकाणी भोगत आहे. अशा प्रकारे सहज निमित्त नैमित्तिक संबंध त्यांच्या जीवनात आपल्याला दिसतो. म्हणून ते स्वरूपातच अविचलपणे स्थित आहे. जर कशाचीच इच्छा नाही तर ध्यान कशाचं करतील? प्रश्न महान आहे. तसेच त्यांच्या ज्ञानावरण कर्माचा क्षय झाल्याने ते युगपत चराचर विश्वाला साक्षात जाणतात. त्यांना अज्ञेय काहीही नाही, त्यामुळे त्यांचे ठिकाणी अज्ञेयाला जाणण्याची जिज्ञासाही संभवत नाही. तसेच त्यांचे ज्ञान अति विशद, विशद म्हणजे स्पष्ट असं असल्यामुळे त्या सदोषता आणि अस्पष्टताही नाही. त्यामुळे कसल्याच प्रकारचा संदेह नाही. मग त्यांना अभिलाषेप्रमाणे जिज्ञासाचा आणि संदेहाचाही अभाव असल्यामुळे ते ध्यान करतील तर कशाचे करतील? असा हा प्रश्न या गाथेमध्ये उपस्थित केलेला आहे. आणि या गाथेला पहा. निर्मोही आत्मा शुद्धात्म्याचे ध्यान करतो. आता ज्याला शुद्ध आत्म्याची प्राप्ती झाली असे सर्वज्ञ श्रमण कुणाचं ध्यान करत असतील? आपल्याही समोर हा प्रश्न असू शकतो की अरहंत अवस्थेमध्ये ते ध्यान करतात की करत नाही.
आणि करतात तर कशाचे करतात, हा जीवनामध्ये प्रश्न आहे. लौकिक जनांना मोहाचा सद्भाव असतो आणि ज्ञानशक्तीला प्रतिबंधक ज्ञानावरण कर्माचा उदय असतो. म्हणून तृष्णा असते आणि अनेक पदार्थांना जाणत नाही. म्हणून इप्सित ज्ञान नसल्याने जिज्ञासित व असे अनेक अंश अज्ञात असलेले संदिग्ध पदार्थाचं ते ध्यान करतात. इप्सित, जिज्ञासित आणि संदिग्ध अशा पदार्थाचं ते ध्यान करतात. आता ज्ञानावरण कर्माचा नाश झाल्याने जिज्ञासा आता उरलेली नाही. मोहनीय कर्माचा नाश झाल्याने अभिलाषा उरली नाही, कारण मोहाच्या उदयामध्येच इच्छा आहे. ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमामध्ये अधिक जाणण्याची आकांक्षा आहे. दोन्ही संपलेलं आहे. सर्व पदार्थ स्पष्ट जाणल्याने केवळ ज्ञान झालेलं आहे. परोक्षपणा जो ज्ञानामधला होता, इंद्रियांवर जे ज्ञान अवलंबून होतं, इंद्रियांची आता गरज नाही. द्रव्येंद्रिय, भावेंद्रियांचं काहीही कार्य आता राहिलेलं नाही. शरीराची द्रव्येंद्रिय आहे ती जागेवरच स्थित आहे, पण त्यांचा उपयोग आता संपलेला आहे. आणि भावेंद्रिय तर लब्धी उपयोग रूप होतं, त्याच आता काही कार्य उरलं नाही. आणि म्हणून हे सर्व पदार्थ स्पष्ट झाल्यामुळे, पूर्ण विशद रीतीने जाणल्यामुळे आता त्यांच्यासाठी संदेह रूप काहीही नाही. तेव्हा ते ध्यान कशाचं करतात. जयसेन आचार्यांनी यावर एक उदाहरण दिलं. ज्याप्रमाणे एखादा देवदत्त नावाचा पुरुष विषय सुखाच्या प्राप्ती करता एखाद्या विद्येच्या आराधनारूप असलेलं ध्यान करतो. ती विद्या प्राप्त झाली पाहिजे म्हणून त्याची आराधना रूपाने तो ध्यान करतो. जेव्हा विद्या सिद्ध होते तेव्हा वांछित सुख प्राप्त होते आणि नंतर विद्येच्या आराधना रूप ध्यान करत नाही, है ना. विद्या प्राप्त झाल्यानंतर ध्यानाची समाप्ती झाली, आता तो ध्यान करत नाही. त्याप्रमाणे केवली भगवान छद्मस्त अवस्थेत केवल ज्ञान रूपी विद्या प्राप्त करण्याकरता शुद्धात्म भावना रूप ध्यान करत होते. आता केवल ज्ञानाची प्राप्ती झाली, फळस्वरूप अनंत सुखाची देखील प्राप्ती झाली. मग ते कशासाठी ध्यान करतात. आणि यामध्ये आणखी एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला की पदार्थ परोक्ष असल्यावर ध्यान होतं. जेव्हा पदार्थ परोक्ष आहे, आमच्या जवळ नाही, त्याचं आम्ही ध्यान करतो. आणि ज्या वेळेला तो प्रत्यक्ष आमच्या नजरेत आहे, प्रत्यक्ष आम्हाला प्राप्त झालेला आहे, त्यावेळेला आमचं ध्यान नसतं. ही वस्तुस्थिती इथे त्यांनी दुसऱ्या पद्धतीने सांगितली. यावर वृंदावन कवी लिहितात, घाती कर्म घाती भली भांत जो प्रत्यक्ष सर्व वस्तु को स्वरूप निज ज्ञान माही धरे है. वस्तूच्या स्वरूपाला पूर्ण आता ज्ञानामध्ये त्यांनी धारण केलेलं आहे. ज्ञेयनिके सत्ता में अनंत गुण परजय शक्ती. या ज्ञेयाच्या सत्तेत अनंत शक्ती आहे, गुण आहे आणि पर्याय आहे. ताहू को प्रमाण करी आगे विस्तरे है. त्याला प्रमाण करून त्यांचं ज्ञान विस्तरित झालेलं आहे, विश्वव्यापी बनलेलं आहे. असंदेह रूप आप ज्ञाता सिरताज वृंद. ज्ञाताचे सिरताज आहे, मुकुट बनलेले आहात तुम्ही. संशय विमोह सब विभ्रम को हरे है. ऐसो जो श्रमण सर्वज्ञ वीतराग सो. बताओ अब कौन हेत काको ध्यान करे है. आणि या गाथेचं प्रयोग आमच्या जीवनात करायचं असेल तर कसा आम्हाला करता येईल. प्रश्न उपस्थित केलेले आहे. इप्सित, जिज्ञासित आणि संदेहयुक्त पदार्थ. आता आम्हाला देखील ध्यानाची सिद्धी जीवनात करायची असेल तर आमच्या जीवनात जर असं पदार्थाचं ध्यान चालू असेल, इच्छित,
जिज्ञासित किंवा संदेहयुक्त, तर हे आमच्या ध्यानाचे दोष आहे. हे पहिल्यांदा जाणायचंय. प्रयोग करताना कोणत्याही तऱ्हेची अभिलाषा नको. दुसरं, कोणत्याही तऱ्हेने पदार्थांना जाणण्याची जिज्ञासा नको. कारण आम्ही एक सूत्र बघितलेलं होतं की जो एकाला जाणतो तो सर्वांना जाणतो. जर आम्ही आत्मतत्वाला जाणलं तर आम्ही संपूर्ण विश्वाला जाणण्यासारखं आहे. कारण जो एकाला जाणतो तो सर्वांना जाणतो. नंतर इच्छा का नको? कारण इच्छा ही दुःखदायी आहे, आकुलता रूप आहे, मोहनीय कर्माच्या उपाधींनी ती होते आहे. म्हणजे उपाधीजन्य जो भाव आहे हा माझा स्वभाव नाही, म्हणून इच्छित पदार्थाचं ही मला ध्यान करायचं नाही. किंवा तिथे जर माझं लक्ष जात असेल तर ज्ञानामध्ये अविचलता अजून साधल्या गेली नाही. ध्यानामधला तो दोष आहे हे लक्षात घ्यायचंय. आणि तिसरं, संदेह असेल जीवनामध्ये. संदेह कुणाबद्दल? पदार्थाबद्दलचा संदेहाच्या पूर्वी आत्मसंदेह असेल. मी कोण हे जर नक्की ठरलं नाही, मी म्हणजे चैतन्य स्वरूपी आत्मा, मी म्हणजे ज्ञान दर्शन स्वभावी, न मी असमान जातीय द्रव्य पर्याय, जसा जैसे अमृतचंद्र आचार्यांनी अगदी पहिल्या गाथेच्या टीकेमध्ये जसं म्हटलेलं आहे की हा मी असा एष अहम न असमान जातीय द्रव्य पर्याय रूप, असा मी नाही तर मी कसा आहे? सामान्य ज्ञान दर्शन स्वरूपोहम. मी असा हा सामान्य ज्ञान दर्शन स्वरूपी आहे. अशाच आत्मतत्वावर आमचा संदेह असेल तर, बाकीच्या पदार्थांवर संदेह असो नसो, पहिल्यांदा तर संदेहाचं निवारण करावं लागणार आहे आमच्या आत्मतत्वाविषयीच. इथे यत्किंचित देखील संदेह नको, एवढा पक्का विश्वास, प्रगाढ विश्वास आमच्या अजर अमर अशा आत्मतत्वावर आम्हाला ठेवायचा आहे की न या आत्म्याला जन्म आहे, न या आत्म्याला मृत्यू आहे, न आत्म्यामध्ये कोणत्या प्रकारचा रोग आहे, न शरीर आत्म्याचं आहे. या 5 शरीराच्या परिकरामध्ये मी राहतो आहे, पण यामधला एक परमाणू देखील आत्मरूपाने परिणत झाला नाही. इतकं निस्संदेह ज्ञान जीवनामध्ये, ध्यानामध्ये परिवर्तित होऊ शकतं. म्हणून हे 3ही प्रकारचे ध्यानामधले दोष आहे. म्हणून परमात्म्याची पूर्ण सर्वज्ञता आणि अतृष्णा बघून स्वतःच्या दोष, जिज्ञासा, विकल्पांना दूर करायचं आहे. भगवन आमच्यासाठी आदर्श रूप आहे. दर्पणायते. आम्ही रत्नकरण श्रावकाचार मध्ये म्हणतो, नमस् श्री वर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकाणाम त्रिलोकाणाम यद्विद्या दर्पणायते. ज्यांची विद्या दर्पणा समान स्वच्छ आहे, की ज्या दर्पणामध्ये आम्ही आमच्या निज प्रभूचं प्रतिबिंब पाहू शकतो आणि त्या ठिकाणी आमचं प्रतिबिंब निरखून आमच्या मधल्या लागलेल्या कालिमाला मला जीवनात दूर करायचं आहे. हा प्रयोग या जिज्ञासेच्या माध्यमातून आमच्या जीवनात आम्हाला घ्यायचा आहे. नंतरच्या गाथेमध्ये तर आचार्य याचं उत्तर देणार आहे आणि उत्तर देण्याच्या पूर्वी आपण एक पाहू शकतो. ध्यानाची जी व्याख्या केलेली आहे, ध्यानाची व्याख्या केलेली आहे एकाग्र चिंता निरोधो ध्यानम अंतर्मुहूर्तात. आणि कोणाला सांगितलेलं आहे तर ज्याचं उत्कृष्ट संवरण आहे अशा जीवाला एका अग्रावर मन वचन कायाची प्रवृत्ती एकाकार करणं, याला ध्यान म्हटलेलं आहे. आणि हे ध्यान अंतर्मुहूर्तापेक्षा अधिक काळ असू शकत नाही. ही पहिली ध्यानाची जी व्याख्या तत्वार्थ सूत्रामध्ये दिलेली आहे, ही ध्यानाची व्याख्या 13व्या गुणस्थानामध्ये लागू पडत नाही. लक्षात घ्या. कारण मन वचन कायची प्रवृत्ती आता तिथे नाही. द्रव्य मनाचं अस्तित्व जरूर आहे, पण द्रव्य मनाचं कार्य संपलेलं आहे.
वचनाची प्रवृत्ती दिसते आहे दिव्यध्वनीच्या रूपाने, पण इच्छापूर्वक प्रवृत्ती नाही. कायेचं हलनचलन, प्रतिस्पंद, संयोग अवस्था आहे तोपर्यंत आहे, परंतु त्याची काय योगाची उपयुक्तता तिथे आता काहीही नाही. म्हणून ही जी व्याख्या सांगितलेली आहे ही व्याख्या 13व्या गुणस्थानामध्ये लागू होत नाही. तसही ध्यानाचं फळ त्यांना 13व्या गुणस्थानात दिसत आहे. म्हणजे ध्यान त्यांनी केलं 12व्या गुणस्थानापर्यंत. 12व्या गुणस्थानामध्ये ध्यान त्यांचं होतं एकत्व, वितर्क, अविचार. पहिल्यांदा ध्यान होतं पृथक्त्व, वितर्क, विचार, आणि त्यानंतर ध्यान झालं एकत्व, वितर्क, अविचार. अविचार याचा अर्थ तिथेच एक अंतर्मुहूर्त पर्यंत मन वचन कायेची एकाग्रता साधल्या गेली, आणि अशी साधल्या गेल्यामुळे 3 घाती कर्मांचा नाश होऊन केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. 13व्या गुणस्थानाचा काल जेवढा काही असेल तेवढ्या कालापर्यंत आता उपचाराने तिथे ध्यान म्हटल्या जातं. प्रत्यक्षामध्ये हा एकाग्रावर चिंता निरोध अशा रूपाचं ध्यान तिथे नाहीच, कारण केवल ज्ञानामध्ये सर्व पदार्थ ज्ञात आहेत. म्हणून त्यांचं ते केवल ज्ञान ध्यानाच्या याच्यामध्ये फळरूपाने म्हटल्या जातं, आणि ध्यानाचं कथनच लावायचं असेल तर उपचरित रूपाने लावल्या जातं. कारण पुढे ज्या प्रक्रिया 2 करायच्या आहे तेही उपचाराचं कथन आहे. पुढे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्तिनी, ही 2 शुक्ल ध्यान ही शरीराचं विसर्जन करण्यासाठी, शरीराचे परमाणू बिखरून टाकण्यासाठी या ध्यान प्रक्रिया त्यांना दिसणार आहे. इथे आपण थांबूया आणि पुढे 198 गाथेपासून सोमवारी सुरू करू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सब साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.